या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। आता आपण आलोय तुळजाभवानी मंदिरच्या प्रशासकीय बिल्डिंगच्या तळमजल्यामध्ये। तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे दर्शनाच्या वेगवेगळ्या भाविकांना सुविधा उपलब्ध आहे। त्यामध्ये मोफत दर्शनासाठी धर्मदर्शन आहे, मुखदर्शन आहे आणि देणगी दर्शन स्वरूपात 200 रुपयाचा पास आणि 500 रुपयाचा पास आहे। 500 रुपयाचा पास जो आहे तो त्यासाठी मिनिमम 10 ते 15 मिनिट लागतात आणि 200 वाल्याला 1 तासभर लागतो। ही अमाऊंट जी आहे 200 किंवा 500 ही एक धर्मदान म्हणून ही मंदिर समितीला आपण देतोय। हे काय आपण देणगी स्वरूपात आपण देतोय। डागडूज आहे मंदिराचं त्याच्यातनं बघितलं हा मेंटेनन्स काय असेल तो यातून भागवला जातो। देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै। या जागेचं नाव आहे कल्लोळ तीर्थ। कल्लोळ नाव का बरं पडलं तर ज्यावेळेस देवीने महिषासुराचा वध केला त्याच्यानंतर देवीला जे स्नान घालण्यात आलं त्यावेळेस सर्व नद्यांना आमंत्रित करण्यात आलं। सर्व नद्यांना आमंत्रित करण्यात आलं। मग ज्या सर्व नद्यांना आमंत्रित केल्यानंतर पाण्याचा एक कल्लोळ उडाला। अच्छा, म्हणून ह्या तीर्थकुंडाचं नाव कल्लोळ तीर्थ दिलेलं आहे। म्हणजे ज्यांना चर्मरोग आहे किंवा ज्यांना सांधेदुखी आहे, पाय दुखतात किंवा हात वगैरे दुखतात, कोणाला डोळे, त्या लोक जे आहेत ते मन देवीच्या बाहेर हे घेतात आणि आंघोळ करताना ह्यात अर्पण केलं जातं। अच्छा, हे अर्पण केलं जातं आणि ह्यातलं जे कुंकू जे आहे त्या कुंकामुळं पाण्याचा कलर बदलतो। अच्छा, पाण्याचा कलर मग ते घाण दिसू नये म्हणून ब्लिचिंग पावडर टाकलेली। अच्छा, म्हणून ते छान त्याला ब्लिचिंग पावडर टाकली त्यामध्ये लुक पण त्याला येतो चांगला। नाहीतर युजली ह्या कुंकुमुळे ते पाणी घाण होत जातं, लाल होत जातं। खोली इथे ले नाही, 1-3 फूट आहे। अच्छा, तिथे जरा एक थोडी जास्त असते। जास्त आहे आणि प्रत्येकाला खाली जाऊन आंघोळ करता येते। प्रत्येक जण खाली जाऊन आंघोळ करता येते। गायमुख जे आहे ते कायमस्वरूपी आहे। म्हणजे त्याला किती जरी दुष्काळ पडला आणि काय जरी झालं तर तो आतापर्यंत कधीच बंद झालेला नाही। ते एक गाणं आहे कल्लोळाचं पाणी। अच्छा, ते कल्लोळाचं पाणी आहे। कल्लोळाचं पाणी आहे ते। अच्छा, ते कल्लोळाचं पाणी हा, कशाला ढवळीला नागाच्या पिलाला का खवळलं। अच्छा, ते ह्याच्यावरच आहे। त्या ह्याच्यावर नाही, ते आराध्य होत्या जुन्या साखराबाई म्हणून, त्यांनी ते गाणं म्हणलेलं आहे। अच्छा, त्यांनी भरपूर देवीचे गाणे तयार केलेले म्हणलेले, त्यातलं त्यांचे गाणं गाणं ऐकायच्यावरती आहे। मग ते ऍक्च्युली मंदिरात तुम्ही आल्यानंतरच तुम्हाला ते कळते काय म्हणजे कल्लोळ कशाला म्हणतात, कल्लोळ कशाला म्हणतात। नाहीतर ते शब्द माहित नाही बऱ्याचशा लोकांना। आता आपण जाणार आहेत गायमुख तीर्थ, गोमुख तीर्थ। हे काय कोरलेलं असतं त्याच्यावरती? राजे सरदार घराण्यातले जे लोक आहेत त्यांनी देवीला नवस बोलल्यानंतर नाव टाकायचे आणि त्या दगडावर चांदीचे सिक्के मारायचे। अच्छा, चांदीचे सोन्याचे शिक्के मारायचे। तर पाठीमागच्या साईडला झारा आहे। अच्छा, आणि पलीकडलं कल्लोळा तीर्थातलं पण पाणी इकडे येतं पाईपाद्वारे। अच्छा, हा, पण ज्या वेळेस हे रिनोव्हेशनचं काम चालू होतं त्यावेळेस प्रयागराजला महाकुंभ चालू होता, त्यावेळेस हे पाणी बंद होतं। आणि ज्या वेळेस महाकुंभला ते शाही स्नान ज्या दिवशी होतं, अमावस्याचं शाही स्नान जे होतं त्या दिवशी बंद पडलेला झरा, एक कमीत कमी 20 वर्ष तरी झरा तो बंद होता। तो बंद पडलेला झरा शाही स्नानाच्या आदल्या दिवशी चालू झाला। अरे स्वतःहून चालू झालं। पाणी गोड आहे, झऱ्याचं पाणी आहे, पाणी गोड आहे, गोड साखर गोड आहे पाणी। नवनाथांचे 84 सिद्धांपैकी एक सिद्ध होते महंत गरीबनाथ महाराज। त्यांना देवीचं आणि त्यांचं संभाषण व्हायचे। त्यावेळेस त्यांनी देवीला विनवणी केली की मला काशीला जायचं। देवीने सांगितलं की काशी इथेच आहे, तुला जायची गरज नाही। त्यावेळेस त्यांनी हट्ट केला। शेवटी लेकराचा हट्ट आईने मान्य केला आणि जाताना एक अट घातली की पाठीमागे ओढून बघायचं नाही आणि गंगेची ओटी भर, खण नारळानं आणि बेलाच्या पानानं देवीची ओटी, गंगा देवीची ओटी भर, दर्शन करून वापस येताना मागे ओढू नको। त्यांनी ज्यावेळेस परतीच्या प्रवासाला लागले, जसं जवळ येईल तसं पाण्याचा आवाज जास्त वाढायला लागला। म्हणून त्यांना राहवलं नाही, म्हणून त्यांनी जवळ आल्यानंतर बघितलं पाठीमागे ओढून। त्यावेळेस त्यांनी बघितलं साक्षात गंगा पाठीमागे यायला लागली होती। जवळ गंगेचा प्रवाह होता त्यांच्या पाठीमागे येत होता, तो त्यांनी बघितल्या विलुप्त झाला। ते आले दर्शनाला यायच्या आधी आमच्या इथं पद्धत आहे गोमुख तीर्थामध्ये हातपाय धुवायची।
मग हातपाय धुताना त्यांनी बघितलं तर त्यांनी जी गंगादेवीला ओटी अर्पण केली ती ओटी त्यांच्या हातामध्ये पडली. ती ओटी हातामध्ये पडल्यानंतर त्यांनी वापस देवीच्या गंगा दर्शनाला इथे गेले. झाली. गंगा इथे झाली. हीच काशी आहे. हा. ओ वाव, हे कधीच माहिती नव्हतं मला यार. तर दादा हे मंदिर किती वर्षापूर्वीचं आणि कोणी बांधलंय? मंदिरचे ते 13व्या शतकापर्यंतचे पुरावे सापडतात मंदिराचे. अच्छा मंदिर त्याच्या आधी पण फार जुनं आहे. अच्छा. सतयुगामध्ये दिवी आहे, हा त्रेतायुगामध्ये श्रीरामचंद्रांसाठी आहे, द्वारपाल युगात दिवी राजा युधिष्ठिरसाठी आहे आणि कलियुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सगळ्यांसाठी देवी दिवी. वरदायिनी ठरलेली. म्हणून देवीचं अजून एक नाव आहे रामवरदायिनी. रामवरदायिनी. रामवरदायिनी पण देवीचं. आणि मग मंदिर कोणी बांधलंय, काही आयडिया आहे काय? मंदिर जे आता हे आपण जे दरवाजा बघतोय हा. हे निजामांचे एक सरदार होते रावराम्बा निंबाळकर म्हणून. अच्छा, निंबाळकर. निंबाळकर, हा. रावराम्बा निंबाळकर, त्यांनी हे निंबाळकर दरवाजा बांधलेला आहे हा. अच्छा. म्हणून ह्या दरवाजाला त्यांचं नाव दिलं. ही क्षत्रिय देवता आहे, शक्ती बरोबर. देवता आहे. बरोबर. त्याच्यामुळे राजे महाराजे येऊन जायचे येऊन इथे. जायचे आणि ही कुलस्वामीने बरोबर. म्हणजे आपल्या कुलाची देवता आहे. हो, माझी पण म्हणजे कुलदेवता कुलदेवता. तुळजाभवानीच आहे. हा. त्याच्यामुळं ह्या राजघराण्यांची नावं दिलेली महादेवाला आहेत. दिलेली आहेत. हे म्हणजे नवस देवीला नवस्फूर्ती म्हणून राजे महाराजे लोक जे होते, सरदार जे असायचे किंवा सामान्य भक्त असते, हा. जे आपल्या परीनं पहिले सोन्याचे, चांदीचे, तांब्याचे, पितळाचे नाणे असायचे, हा. ते नाणे देवीला नवस्फूर्ती म्हणून ह्याच्यामध्ये ठोकले ठोकायचे. जायचे. ओ, म्हणून ते खड्डे आहेत. म्हणून हे खड्डे पडले. मला वाटलं की ते घसरून पडू नये म्हणून म्हणाले की काय. म्हणून ते खड्डे. ओ, आता इकडे पण तुम्हाला बघायला मिळाले असते. हो का, आता इथं पण आहे. इथे पण आहेत. हा. आणि हे आता नवीन केलेलं आहे. ह्याच्या एक खाली 1.5 फूट खाली एक जुनी फरशी आहे. अच्छा. ह्याच्या 1.5 फूट खाली ह्याच्यात 1.5 फूट खाली एक नवीन फरशी आहे, जुनी फरशी आहे. त्या फरशीवर त्याच्यावर पण असं ऍक्च्युली आहेत नाणी. हा. ज्यावेळेस हे काम चालू होतं का, ह्याच्या आधी ह्याच्यावर स्टाईल होती. हा. ते स्टाईल काढून दगड ज्यावेळेस करायचं होतं हा. त्यावेळेस चिवले दिसलेत ते हा. पाहण्यात आले. क्या बात आहे. जिवंत बकऱ्याचा इथे बळी दिला जातो. इथे जिवंत बकऱ्याचा जे बळी देतो. आपल्या नवरात्रीला अष्टमीला होम पेटवला जातो. हा. ज्यावेळेस देवीने महिषासुराचा वध केला हा. त्यावेळेस देवीला महिषासुरानं वर मागितला हा. की जसा तुला पुरणपोळीचा, दही भाताचा, भाजी भाकरीचा नैवेद्य लागतो तसं हा. मला मांसाहार प्रिय आहे. अच्छा. त्यामुळे तुझ्या मुखातून मला मांसाहाराचा नैवेद्य दिला जावा तुझ्या ओ. भक्तांकडून, असा देवीला वर मागितला. देवीनं तो वर पूर्ण केला म्हणून देवीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. हा. आणि देवीच्या पायावरच पायावर देवीच्या वर चेहऱ्यापर्यंत दाखवून नाही दाखवत त्याने तो. हा जो आहे हा रक्तभैरव आहे. ओके. हा. काशीमध्ये फक्त अष्टभैरव आहे. काशी नंतर फक्त तुळजापूर नगरीत अष्टभैरव आहे. जे आदिशंकराचार्य आहेत, ज्यांनी केदार एकदम पीठाची एकदम सुरुवातीचे. सुरुवातीचे जे आदिशंकराचार्य हा. आहेत त्यांनी ही देवीचे सिंहासन स्थापन केलेले आणि मूर्ती बसवलेली. अच्छा. ही जी मूर्ती आहे ही हा. गंडकी शिळेची, अच्छा. म्हणजे गंडकी नदीत जो दगड असतो. दगड हा. असतो जो सध्या राम मंदिरच्या मूर्तीसाठी जो दगड वापरला गेलाय. त्या दगडामध्ये ही मूर्ती घडवलेली आहे. वाव. गंडकी पाषाण म्हणतात हा. त्या पाषाणामध्ये ही मूर्ती. मूर्ती आहे. हे पलंगाचे पुजारी, अच्छा. म्हणजे या पलंगाची जी सेवा आहे रोजची हा. सेवा, डागडुजी काय असेल सर्व हे पलंगे घराण्याकडे आहे. आणि या पण सध्या ही प्रथा कशी यांच्याकडे. काय आली की देवी झोपते म्हणून? तुळजाभवानी मातेने महिषासूर राक्षसला मारण्या अगोदर घोर निद्रा घेतली होती. हा. पलंगावर झोपली नव्हती. त्यानंतर पुन्हा महिषासूरचा वध केला नवा अवतारामध्ये. अच्छा. त्यानंतर म्हणजे तुळजापूरला असं आहे, शारदीय नवरात्र उत्सव चालू होण्यापूर्वी देवीला 9 दिवस पलंगावर निद्रा असते. निद्रा झाल्यानंतर आपलं शारदीय नवरात्र घटस्थापना चालू होतं. 9 दिवस झाल्यानंतर नगरचा पलंग येतो. वापस त्या पलंगावर देवीला 5 दिवस निद्रा असते. आणि डिसेंबर महिन्यात, पौष महिन्यात 7 दिवस निद्रा असते. म्हणजे 2-3 टप्प्यात देवीला टोटल वर्षातून 21 दिवस झोपवतात. हो. आणि तिकडे त्या मूर्तीला प्रत्यक्षात पलीकडली मूर्ती काढून आणून झोपवतात. आपल्या पूर्ण भारतवर्षामध्ये असं एकमेव मंदिर आहे तुळजाभवानी माते, चल मूर्ती आहे आपली. प्रत्यक्षात पलीकडली मूर्ती काढून आणून झोपवतात. आणि देवीला पुन्हा या पलंगावरती कसं असतं, स्वस्तिक तेलाचा, सुगंधी अत्तराचा अभिषेक असतो. सांगतो. पलीकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला देवीला आपला पंचामृत चलतं ना, दही, दूध, मध, केळी, साखर, तसं देवीला या पलंगावर सुगंधी अत्तर चलतं.
आता तुम्ही ह्याच्या गादीखाली हात घासा, तुम्हाला तेल लागेल. हात का पुसतो नाही, नवीन गादी तेल मुरलंय अक्षरशः. ही अन्नपूर्णा देवी आपल्यासाठी खूपच महत्वाची, भाटुबासाठी. आम्ही फूड करत असतो सगळ्या अख्ख्या वेळ कवर. ऑडियन्सचं दर्शन मिळेल. काशीमध्ये भेंडोळी उत्सव असतो फुलाचा, आणि तुळजापुरात अग्नीचा असते. अच्छा. पूर्ण अग्नी. हे अशा प्रकारची भेंडोळी असते काळभैरवनाथाची. एवढी आग. हा, ही पूर्ण मंदिरात फिरवली जाते, गाभाऱ्यापर्यंत देवीच्या चरणापर्यंत ही नेली जाते. आणि हे जे समोरलं जे आपण हे भुयार बघतोय, हा हे समोरलं, आता शक्यतो एक माणूस सहसा जात नाही. बरोबर. हो. त्या दिवशी ही जाळ घेऊन जेवढे लोक आहेत तेवढे वन टाइम सगळे जातात? हा, वन टाइम जातात. दोन्ही साईडनं धरलेले असून आणि एवढं आत घेऊन? आतमध्ये जातात. हा, आतमध्ये जातात आणि So एकदा- स्टॉप नाही, हा. डायरेक्ट आतमध्ये जातात. एकदा सांगा, काळ भैरव म्हणजे कोण आहे ऍक्च्युली देवीचे? काळभैरवनाथ जे आहेत ते एक शिवाचे अवतारच आहेत, हा. अंश आहेत त्यांच्यात. ते जे आहेत ते हा. क्षेत्रपाल आहेत, हा. आणि देवीचे अंगरक्षक म्हणलं तरी चालेल. म्हणजे ऍक्च्युली सिक्युरिटी आहे. सिक्युरिटी. क्या बात आहे ना, कसं सगळं आहे. हा चिंतामणी दगड आहे. हा. हा चिंतामणी म्हणजे मनातली चिंता दूर करणारा चिंतामणी. जी मनात चिंता जी असते माणसाला सतवत असते सारखं, ती चिंता दूर करण्यासाठी हा चिंतामणी. हा उजवीकडे फिरला तर इच्छा पूर्ण होते, डावीकडे फिरला तर होत नाही. आणि जर स्थिर राहिला तर त्या गोष्टीसाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो. माझी इच्छा मी मनात नाही ठेवत असं व्यक्त करून दाखवता. आम्ही एक भारतातला सगळ्यात मोठा फूड ब्लॉगर होणार. नाही काय म्हणतायत. म्हणते ते डावा आहे. डावा गेला. डावा गेला. डावा गेला. त्यांचा उजवा आला. त्यांचा तुमचा डावा आला. तुमचा डावा आहे.